आणि फायनली मग ही स्लीव तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता हेच तुम्हाला आज इथं पाहायला मिळणार आहे। बघू शकता किती सुंदर असा पफ क्रिएट झालेला आहे आणि एकदम छान अशी स्लीव ही आलेली आहे। रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी पफ स्लीव सोबत ब्लाउज कटिंग दाखवणार आहे। तर बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला साइडला एक व्हिडिओ लावलेला आहे ज्यामध्ये मी हे जे ब्लाउज बनवून घेते तेच मी घातलेलं आहे। तर हे ब्लाउज आहे माझ्या बहिणीचं आणि तिची साडी तसंच ब्लाउज माझ्याकडे असल्यामुळे तिने मला सांगितलेलंच होतं की ताई आधी ब्लाउज तयार झाला का तू तुझा व्हिडिओ कर म्हणून। तर मग मी ब्लाउज ट्राय केलेला आहे आणि खूप सुंदर असं ब्लाउज फिटिंगला आलेला आहे। तर त्याच ब्लाउजची मी इथे डायरेक्ट कापडवरती कटिंग करून घेते। खूप एकदम छान अशी स्लीव मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला देखील अशी डिझाइन जमू शकते। आणि व्हिडिओ आवडला, थोडाच जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे ब्लाउज माझ्याकडे खूप अर्जंट आलेला आहे, मला ते तिला लवकरच शिवून द्यायचं होतं पण भरपूर दिवसापासून माझ्याकडे असून सुद्धा मला वेळ मिळाला नाही। तर फायनली मग मी म्हटलं आता चला तिचा कॉल आला, मग ब्लाउज रेडी करायचा आहे। तर जसं की मी नेहमी अशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग करत असते। तर मी ह्या ब्लाउजसाठी बघा पुढे मी षटकोन गळा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटचा। कारण माझ्या बहिणी माझ्यावरच सोपून देतात की तुला हवा तसा नेक घे मागे, तसंच पुढे, तसंच स्लीव डिझाइन देखील तुला हवी तशी घे असं म्हणून मग त्या माझ्या मनानुसार चालतात। तर मग मला जसं आवडतं तसं मी डिझाइन बनवत असते। ठीक आहे, तर एकदम छान अशी स्लीव मी तिच्यासाठी इथं बनवून घेतलेली आहे आणि तीच तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। तर नॉर्मली आपली एल्बो स्लीव असते ना तशीच मी इथं कटिंग करते, बघू शकता। उरलेलं जे काही अस्तर होतं त्यामध्ये मी स्लीव कटिंग केलेली आहे आणि एकच आकार मी बाहीला दिलेला आहे। तुम्हाला महत्त्वाची टिप इथं देते मी की जेव्हा आपण डिझायनर स्लीव बनवतो ना आपण, तेव्हा आपल्याला फिश कटचा आकार द्यायचा नसतो, फक्त एकच शेप राहू द्यायचा। आता ह्या ब्लाउजसाठी बघा तिची चंद्रकोर पैठणी आहे आणि तिला साडीतलं ब्लाउज शिवायचं नाहीये, मग तिने मला वेगळा ब्लाउज पीस आणून दिलेला आहे। तर मी साडीतल्या ब्लाउज पीसचा फक्त काठाचा वापर करणार आहे आणि हा ब्लाउज तिने वेगळा घेतलेला आहे। तर ह्यामध्ये आपण संपूर्ण ब्लाउजचं बॉडी पार्ट कटिंग करणार, तसंच स्लीवचा जो पप आहे तो देखील आपण ह्याच कपड्यामध्ये बनवणार आहेत। आणि बघा खूप एक इम्पॉर्टंट माहिती म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला सांगते, हे जे ब्लाउज आहे ते मी 34 मापाचं कटिंग आणि स्टिचिंग करते। आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की माझं माप 38 आहे। तर मग तिने मला सांगितलं की ताई आधी ब्लाउज तूच घालशील आणि तुझा व्हिडिओ शूट करशील असं म्हणून मग मी ह्या ब्लाउजची फिटिंग करताना मी माझ्या मापाची फिटिंग केलेली आहे। प्रिन्सेस कटमध्ये ब्लाउज कटिंग केलं तर माझ्या मापाची फिटिंग केल्यावर मला हे ब्लाउज देखील एकदम परफेक्ट असं फिटिंगला आलेलं आहे। कारण याला असं आहे की माझ्या प्रिन्सेस कटला एकदम छान असा पफ क्रिएट होतो, साईज कुठलीही असो। मग मी माझ्या साईजची फिटिंग केली, थोडी कमी मार्जिन मला राहिली त्यावेळेस आणि मग नंतर माझे ट्राय करून झालं का मग मी तिच्या मापाची परत फिटिंग करून दिलेली आहे। तर बघा आता हा जेवढा काही कापड आपला इथं शिल्लक आहे यामध्ये आपण जो पप आहे ना स्लीवचा तोच तयार करणार आहे। तर जेवढा काही तुम्हाला पप घ्यायचा असेल त्यामध्ये तुम्हाला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। लक्षात घ्या, ज्या टाईपची मी तुम्हाला बाही दाखवते तशी सेम बाही यायला हवी तुमची देखील। ह्यासाठी तुम्हाला उंचीला 2 इंच जास्त आणि रुंदीला घडी 5 इंच जास्त घ्यायची आहे। ठीक आहे, कमीत कमी तुम्हाला 5 इंच तरी कापड जास्तीचा हवा बाही घडीहून, जसं की मी इथं घेतलेला आहे। आता बाहीच्या आकारानेच मी हा जो काही आहे तो कापड कटिंग करून घेते आणि ओपन पार्ट कडून मी इथं 5 इंचावर पॉइंट लावत खाली तसंच वर मी इथं कट लावून घेते। एक कट लावू शकता किंवा चॉकची मार्किंग करू शकता तुम्ही, लक्षात राहायला हवं म्हणून। आता जस्ट मी तुम्हाला इथं तर माझी ही स्लीव तयार झालेली आहे, कशी दिसते तयार झाल्यावर हे दाखवते आणि मग एकदम जवळून तुम्हाला बघायला मिळणार आहे की स्लीव नेमकी तयार कशी केलेली आहे। मी बघू शकता किती सुंदर असा पफ क्रिएट झालेला आहे आणि एकदम छान अशी स्लीव ही आलेली आहे।
जसं की मी सुरुवातीलाच तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे की किती छान ब्लाऊज एकदम परफेक्ट असा अंगात फिटिंगला देखील बसलेला आहे। तर नेहमीची एल्बो स्लीव सारखी स्लीव आहे आपली। तर इथं मी काय केलेलं आहे, जेवढी काही बॉर्डर आहे तेवढ्या बॉर्डरची मार्किंग केली। स्लीव 9 इंच तयार घ्यायची आहे, तर मी 10ची मार्किंग केलेली आहे, म्हणजे 10ची कटिंग केलेली आहे आणि बॉर्डर माझी 4.5 इंच येणार आहे। तसंच वरचा जो पार्ट आहे तो 5.5 इंच आपला आता इथं राहिलेला आहे आणि ही स्लीव जी मी कटिंग करून घेतलेली आहे त्यावरती मी तुम्हाला ही स्लीव ठेवून दाखवते की मी उंचीला किती जास्त घेतली आणि रुंदीला किती जास्तची घेतलेली आहे। तर बघा इथं रुंदीला आपण 5 इंच जास्तीचं घेतलेलं आहे आणि उंचीला आपलं हे 5.5 आहे, तर आपण त्यामध्ये 2 इंच प्लस करत 7.5 घेतलेला आहे। ठीक आहे, 2 ते 2.25 इंच कापड मी इथे एक्स्ट्रा जो आहे तो घेतलेला आहे, कारण आपण एवढा कापड जास्ती घेणार तेव्हाच तुमचा पप परफेक्ट होणार आहे। आणि इथं बघा ओपन पार्टकडून 5 इंचावरती मी पॉइंट लावले कट लावून घेण्यासाठी, की जेणेकरून आपल्याला तिथून प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्लीव बनवायला घेणार तेव्हा तुमचा पप एकदम परफेक्ट क्रिएट होणार आहे आणि न चुकता तुम्हाला देखील अशा पद्धतीची स्लीव बनवता येणार आहे। भरपूर मैत्रिणी पप स्लीव बनवता, बरेचसे कस्टमर माझ्याकडे देखील असे येतात की त्यांना पप हवाय पण जास्त फुगीर नकोय, एकदम असं चपटा पप हवाय, कोणाकोणाला एकदम फुगा हवा असतो, तर वेगवेगळे प्रकार असतात आणि मग त्यानुसार आपल्याला कापड कमी जास्त घ्यावा लागतो। उंचीमध्ये पण बदल करावे लागतात आणि रुंदीत देखील आपल्याला कापड कमी जास्त घेण्याची गरज असते। आता मात्र मी तुम्हाला जी स्लीव दाखवते तर ह्या स्लीवसाठी तुम्ही 5 ते 6 इंच कापड जास्तीच्या घेऊ शकता बाही घडी होऊन। आता वरच्या ज्या प्लेट असतात ना, आपला वरचा जो आर्म होलचा राऊंड असतो तो थोडा पसरट असतो आणि जास्तीचा असतो घेरमध्ये, तर त्यामुळे आपल्याला वरती प्लेट एकदम नॉर्मल अशा घ्यायच्या असतात। जेवढ्या आपण खाली घेतलेले असतो ना त्याहून आपल्याला एकदम कमी प्लेट वरती घ्यायच्या असतात। ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा एकदम सुंदर असा पप क्रिएट झालेला आहे। आणि जसं की सांगितलं मी तुम्हाला, तिचे जे साडीतलं ब्लाउज आहे त्यातून मी फक्त काठ कट केलेला आहे आणि तो काठ कट करून मी त्याचे 2 पार्ट करत फक्त आता तो काठ इथं यूज करते, कारण बघा साडी आणि ब्लाउज सेम रंगाचं म्हणजे रनिंग ब्लाउज निघालेला आहे साडीत, तर मग तिला वेगळं शिवून घ्यायचं होतं, त्यासाठी वेगळा कापड आणला। आणि मग अशा वेळेस ते माझे सजेशन घेता की मला तसं शिवायचं नाही, मग काय करायचं म्हटलं, मग मार्केटमधून दुसरं पीस आपण आणू शकतो आणि त्याला आपण याचा काठ लावून असं वाटणारच नाही की आपण हे ब्लाउज वेगळं आणून शिवून घेतलेलं आहे। इतकं सुंदर लुक ह्या ब्लाउजला मिळालेला आहे की एकदम साडीतलंच ब्लाउज हे दिसतंय, कारण आपण त्याला शिवून एकदम छान पद्धतीने घेतलेलं आहे। आता काठ लावून झाल्यानंतर आपण हे जे अस्तर आहे ते असं खालच्या बाजूने सर्वप्रथम स्टिच करणार आणि पप तुम्ही बघू शकता किती वर येतोय। तर हा संपूर्ण पप आपल्याला बरोबर वरचा जो राऊंड शेप आहे आर्म होलचा तिथं व्यवस्थित असा अटॅच करायचा आहे, जसा की मी तुम्हाला आता दाखवते करून। तुम्ही देखील सेम पद्धतीने तसा तो पप अटॅच करा, तेव्हाच तुमची एकदम स्लीव छान अशी दिसणार आहे। बघा संपूर्ण पप आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि मग व्हिडिओ पूर्णच बघा, तेव्हा तुम्हाला कळणार आहे। आपली ही जी स्लीव आहे हिला असा झोल पडायला नको, शिद्या बाजूने देखील परफेक्ट दिसायला हवी, अंगात घातल्यावर पप जागेवरच दिसायला हवा। ह्यासाठी अजून एक महत्त्वाची टिप आहे, ती तुम्हाला इथं लगेचच दाखवते मी। ठीक आहे, आता एक्स्ट्राचा पार्ट मी कटिंग केला। आता बघा हा जो काही खालचा बॉटम आहे ना काठाचा, तिथं आपण वरून आता एक टिप टाकतोय की जेणेकरून जो काही फुगा आहे, जो पप आपला आलेला आहे तो वरतीच राहणार आहे आणि स्लीव अंगात घातल्यावर तो असा खाली येणार नाही, म्हणजे जागेवरच तो पप दिसणार आहे। तर एकदम छान अशा पद्धतीने मी ही स्लीव बनवून घेतलेली आहे। बघू शकता किती सुंदर पप क्रिएट झालेला आहे। साइडला दोन्ही बाजूला फिटिंगचा पार्ट एकदम प्लेन आहे आणि फुगा फक्त मध्येच मी घेतलेला आहे। ठीक आहे, मध्ये म्हणजे कमीत कमी हे ते 4 ते 5 इंच आपला हा पार्ट आलेला आहे। बघू शकता दोन्ही स्लीव एकदम परफेक्ट अशा आपल्या इथं तयार झालेल्या आहेत। आता ह्या स्लीव ज्या असतात ना त्या आपण ब्लाउजवरती अटॅच करत असताना नॉर्मल असा आपल्याला पुढचा मुंडेचा आकार द्यायचा असतो, कारण मी याला फक्त मध्ये पप घेतलेला आहे।
म्हणून मी यांना मुंड्याचा आकार देखील दिलेला आहे ब्लाऊजवरती स्लीव अटॅच करत असताना। आता ब्लाऊज आणि साडी एकच रंगाची असल्यामुळे मी सेम रंगाचीच लेस घेतलेली आहे मागे बॅकनेकला लावून घेण्यासाठी। स्लीव डिझायनर असल्यामुळे मी मागचा जो गळा आहे तो डिझाईनचा घेतला आणि पुढे षटकोन घेतला आणि मागे पानगळा घेतलेला आहे की जेणेकरून दोन्ही गळे मॅच होतील अशा पद्धतीने। आणि फायनली इथं मग माझं ब्लाऊज तयार झालेला आहे। तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग तसंच स्लीव डिझाईन संपूर्ण दाखवलेली आहे। व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत। धन्यवाद।